तुम्ही सारखे स्थळ घेऊन येता. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर तुम्ही टायटल रोल करता बरोबर नाही का? बरोबर. लोकांना वाटतं नंदिनी करते टायटल रोल. तसं नाही, तुम्ही पण डोंगरगावचे प्रमुख भूमिका आहे सर. कारण मी हा माझा पेशा असल्यासारखं होऊन गेलो. तर मी आजही रिअल लाईफ मध्ये मी तेच काम करतो. अच्छा. अरेंज मॅरेज मध्ये जर म्हटलं त्यांची भूमिका खूप किती असे डायलॉग आहेत जे तुम्ही खरे तुमच्या आयुष्यात बोललेले आहेत, जे तुम्ही थेट सिनेमात बोललात? भरपूर आहे सर. मंगेशराव स्टूल टाक, स्टूल ठेव बापू पोरला घेऊन ये. हा, तुम्हाला काही विचारायचं राहिलं असेल तर बघून घ्या, पुन्हा विचारून घ्या परत. म्हणजे असे भरपूर डायलॉग आहे सर की मला असं वाटतं की ते आपण रिपीट. आणि मला शूट करताना असं वाटलं नाही की आपण पिक्चर शूट करतो, फक्त ते कट नाही व्हायचं का, त्यावेळेस थोडं वाटायचं की आपण पिक्चर शूट करतो. मनापासून केलं तुम्ही? हो सर. आणि तसं वाटलं की हे तुम्ही तुमचं नेहमीचं काम आहे जे तुम्ही करताय ते त्याचा. आणि बघा जयंतच्या हुशारीची दाद दिली पाहिजे नक्कीच की त्यांनी या रोल करता तुम्हालाच निवडलं. साहजिकच. मी जयंतला विचारेन की का असं निवडलं, यांनाच या रोल करता का निवडलं? त्यांनी प्रत्यक्षात बघितलं असं होतं सर मला. तेच माझ्या माहितीनुसार तरी मी 20-25 तरी आज तागायत अरेंज मॅरेज करून विवाह व्यवस्थित करून किती जोडले? 20-25 तर वर झाले. अरे बापरे. इव्हन आपल्या लीलाबाईच्या मुलाचं लग्न मागच्या वर्षी पूर्ण अरेंज करून शेवटच्या क्षणापर्यंत सून घरी आणेपर्यंत. अरे वा. काळी खुर्चीचा रूम होता तिथे. प्रमुख भूमिकेत काळी खुर्ची होती. नाही यांचं खूप योगदान आहे याच्यामध्ये. कारण जे छोटे छोटे टचेस आहे ना बैठकीमध्ये ते यांनी दिले. कारण जसे स्टूल ओढणं जेव्हा मुलगी जाते तिथे गॅप ना तो आवाज, साऊंड इफेक्ट. कारण त्यांनी पहिल्यांदा शॉर्टमध्ये केलं, मला इतकं आवडलं ते. तो साऊंड होता ना जो सॉरी असा टी टेबलचा जो साऊंड तो ओढतो, इतका सुंदर साऊंड होता ॲज अ साऊंड. आणि ते रिअल वाटत होतं. तिला जायला जागा नाही. तर मी यांना म्हटलं की तू तेच कर. प्रत्येक बैठकीमध्ये तू आणि त्यांनी फॉलो केलं. आणि खूप सारे छोटे छोटे. आणि इव्हन मी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली होती तेव्हा संदीपला मी ते वाचा सांगितलं की बरोबर आहे का. हां, ते मी पुन्हा लिहिलं. तो म्हणे की तुला कसं माहिती एवढं सर्व, तू काय बैठकी बसला. म्हटलं मी ऑब्झर्व केला आहे. तर त्याला मी अप्रूव्ह घेतलं. कारण आणि इतक्या बैठकी बघितल्या केल्या. तर मी एकदा त्याला वाचून म्हणजे त्याला सांगितलं की बघ बा सर्व ठीक तर आहे. तर हां, त्यांचं खूप योगदान आहे याच्यामध्ये. योगदान आहे सर. परंतु ते व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज करणं त्यांनी केलं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित झालं आहे.